सो गाईज आजच्या मिनी ब्लॉगमध्ये तुमचं स्वागत आहे। आज आपल्या नवीन 2 जोडप्यांची ॲनिव्हर्सरी होती। ॲक्च्युली त्यांच्या लग्नाला 12 वर्ष झालेत आणि सगळी फॅमिली एकत्र होती। मस्त असं केक कट सेलिब्रेशन आम्ही केला होता। ही 4 जणांची ॲनिव्हर्सरी आहे मस्त आणि असं वाटतं दोघींचा बर्थडे आहे। दोघीच केक कापत होत्या म्हणून इकडे हसून हसून पोटात दुखायला लागलं। मस्त केक सेलिब्रेशन चालला होता। केक वगैरे कट केला। एकामेकाला भरवण्याचा कार्यक्रम चालू होता। नानी कमरेवर हात देऊन उभी राहिली बघत। यांनी आम्हाला जागाच नव्हती दिली। एकदम हाऊसफुल सोफा भरून टाकला होते। पैसे उडाले होते। मी मस्त पैसे गोळा केले। इकडे छोटू केक घेऊन रेडी होती। प्रत्येकाला केकची प्लेट देत होती। दीदीने मस्त असा वेपर घेऊन आता एक टेस्ट केलेला आहे। करून आता खाल्ल्या तोंडात। अरे वाह कसा आहे टेस्ट। अरे एक नंबर सुकून मिला तिला पण हसवायला आणि मम्मीला पण हसवायला। आता या दोघींचं प्रेम तर काय बोलूच नका। इकडे बघा पूर्णच केक खाल्ला। फक्त फोटो काढायचा होता आणि इकडे कपलनी मस्त सुरुवात केली होती ॲनिव्हर्सरी सेलिब्रेट करण्याची। मस्त असं सेलिब्रेशन चालू होता। अरे चुकली स्टेप। आता परत ठरवून डान्स केला होता। डान्स चालू होता। बिचारे भाऊजी जशी सांगत होते तशी स्टेप करत होती मस्त अशी प्रॅक्टिस चालू होती त्यांची आणि छान क्यूट डान्स केला। त्यानंतर पूर्ण फॅमिली लागली नाचायला। बापरे असा कुठलाच फंक्शन नाही त्यात पूर्ण फॅमिली डान्स करत नाही। एक तरी सॉन्ग होतोच आपला आणि खरंच आम्ही डान्स करायला लागलो। थोडा डान्स वगैरे केला आणि लागली होती जोराची भूक। मग डान्स करून तर जास्तच गरम होत होते आणि भूक पण लागलेली। मग आम्ही बसलो जेवायला। मस्त असे स्वीट डिशमध्ये मोतीचूरचे लाडू होते। मस्त असं छान एकदम स्वादिष्ट जेवण आम्ही जेवलो। मटर पनीरची भाजी। इकडे काकूने तर पापडांचा डोंगरच आणला होता। मस्त अशी मटर पनीरची भाजी आम्ही घेतली आणि जेवायला सुरुवात केली। दीदीला लय टेन्शन आलं होतं। मला जेवण काही देत नाही। तीच माझ्या बाजूला बसली होती आणि इकडे घासाव घास मारायला सुरुवात केली होती। तर तुम्हाला हा मिनी ब्लॉग कसा वाटला हे कमेंट करून नक्की सांगा। बाय बाय।